बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी सध्या समोर येते। 16 पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी आणण्यात आली आहे। डॉन न्यूज, समा टीव्ही, जिओ न्यूज सह 16 चॅनेलवर बंदी घालण्यात आली आहे। संवेदनशील, खोटी, दिशाभूल करणारी माहिती प्रसारित केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे। गृह मंत्रालयाच्या शिफारसीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे। गृह मंत्रालयाच्या शिफारसीनुसार भारत सरकारने जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी घटनेच्या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानच्या सैन्य आणि सुरक्षा संस्थांविरुद्ध प्रक्षोभक आणि सांप्रदायिकदृष्ट्या संवेदनशील, खोटी आणि दिशाभूल करणारी चुकीची माहिती प्रसारित केल्याबद्दल डॉन न्यूज, समा टीव्ही, आर्य न्यूज, जिओ न्यूज सह 16 पाकिस्तानी यूट्यूब चॅनलवर बंदी घातली आहे। त्यामुळे एकंदरीतच आता भारताची मोठी कारवाई वाढत असल्याचं सध्या पाहायला मिळतंय। पाकिस्तानची चोहो बाजूंनी सध्या कोंडी केल्याचं चित्र पाहायला मिळतंय। तर गृह मंत्रालयाच्या शिफारसीनुसार 16 पाकिस्तानी यूट्यूब चॅनलवर बंदी घालण्यात आलेली आहे। यामध्ये डॉन न्यूज, समा टीव्ही, जिओ न्यूज सह 16 चॅनलवरती बंदी घालण्यात आली आहे। संवेदनशील, खोटी माहिती प्रसारित केल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने ही मोठी कारवाई केलेली आहे। जम्मू काश्मीरमधील पहलगाम या ठिकाणी दहशतवादी हल्ला झाला आणि त्यानंतर भारताने कठोर भूमिका घेत कारवाई करायला सुरुवात केली। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी जुनैद मुख्तार यांच्याकडून। जुनैद, पाकिस्तानच्या 16 न्यूज चॅनलवरती बंदी घालण्यात आलेली, यूट्यूब चॅनलवरती बंदी घातलेली आहे, काय अधिक माहिती? देखिए, जहाँ पूरे देश में इस टाइम मातम छाया हुआ है। 26 आदमी की मौत जो है पाकिस्तान अटैक में हुई है, उसके चलते जो है पाकिस्तानी मीडिया जो है वो एक प्रोपेगेंडा जो चला रहा है, उसके चलते जो है 16 न्यूज चैनल को मिनिस्ट्री ऑफ होम अफेयर्स से बंद कर दिया गया है। जिन चैनलों के नाम जो बताए जा रहे हैं वो समा एआरबी न्यूज, जियो न्यूज और समा टीवी, डॉन टीवी जो है उनको बंद कर दिया गया है। और ये चैनल जो है यूट्यूब पे भी इनकी जो लिंक है वो डाउन की गई है पूरे इंडिया के अंदर। तो कहीं न कहीं जो पाकिस्तानी मीडिया जो है, जो प्रोपेगेंडा भारत के खिलाफ चला रहा है साथ टीवी चैनलों पे, तो उसको देखते हुए जो है तमाम जो टीवी चैनल है उनको फिलहाल जो है बंद कर दिया गया है। जी नक्कीच जुनैद, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे एकंदरीतच भारताने आता पाकिस्तानच्या 16 चॅनलवरती ही कारवाई केलेली आहे।